15 लाख 15 लाख कोणी काढले फॅक्टरीच्या अकाउंट मधनं? सरपोतदार साहेबांना सांगायला पाहिजे, नाहीतर ते माझ्यावरच चोरीचा आळ घेतील. त्यांना भेटायला हवं. मणी सर, जेसी, जेसी तू इथे? मणी सर, घरचं जेवण दे. वा, काय कमाल सुगंध आहे. थँक्यू जेसी. तू हे जेवण घेऊन आलीस म्हणून मला घरचं चांगलं जेवण जेवायला मिळत आहे. अदरवाईज इथलं जेवण फारसं बरं नाहीये. मी जातच नाही. पण तू आतमध्ये कशी आली? म्हणजे तुला सोडलं कसं आणि तेही डबा घेऊन? जुगाड. मणी सर, मी कोण आहे? माझी पर्सनॅलिटीच अशी आहे ना की माझ्यासाठी सगळे डोअर ओपन असतात. मणी सर, आय एम सो सॉरी, पण मला ना तुम्हाला इथे बघून ना खूप चिडचिड होते. मला ना वाईट वाटतंय तुमच्यासाठी. मणी सर, हे बघा, मला माहिती आहे तुम्ही इनोसेंट आहात. तुम्हाला ना मुद्दाम ह्या प्रकरणात कोणीतरी अडकवलंय. हे बघा मणी सर, मला सांगा ना, तुम्हाला काय वाटतंय की ह्या सगळ्या प्रकरणात खरा गुन्हेगार कोण आहे? नाही जेसी, सध्या तरी मीच गुन्हेगार आहे. मी तसं कन्फेशनही दिलंय. बाकी पोलीस पुरावा शोधून कोर्टात हजर करतीलच. तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती, कन्फेशन हा पुरावा नाहीये मणी सर. पोलिसांकडे तुमचा कोणताच पुरावा नाहीये आणि तुम्ही कोणाच्या दबावाखाली येऊन कन्फेशन नाही दिलं ना? नाही जेसी, असं काही हे नाही. बघा मणी सर, मी लहान बहिणीसारखी आहे तुम्हाला. तुम्ही मला सांगूच शकता ना. प्लीज प्लीज माझ्याकडे तुमचं मन मोकळं करा ऍटलिस्ट, प्लीज. नाही, असं काही नाहीये. मग तुम्ही कोणाला वाचवायला हा आरोप स्वतःवरती घेतला? तुमच्या आयुष्यात अशी कोण व्यक्ती आहे की ती तुमच्यासाठी सगळ्यात प्रिय आहे आणि तुम्ही तिच्यासाठी काही करू शकता? जेसी, असं काही नाही. मणी सर, मला तुमच्यावरती विश्वास आहे. मला माहितीये तुम्ही हा गुन्हा करू शकत नाही. मग का करता हे सगळं तुम्ही? जेसी, अगं मी बोललो ना तुला, असं काही नाहीये. तू सुद्धा हा विषय दे सोडून आता. जसे तू आपलं बोलणं रेकॉर्ड करतेस. नाही, रेकॉर्ड नाही होते अहो. सकाळपासून माझा मोबाईल ना हँग होतोय मणी सर. जसे तुम्हाला मूर्ख समजतेस? अहो रेकॉर्ड नाही करते, हँग बस. होतोय. मूर्ख समजतेस का मला? जेव्हापासून राजकारणात आलो ना तेव्हापासून तुमच्यासारखे अनेक पत्रकार बघितलेत मी, अनुभवलेत. आज मला हे असं घरचं जेवण आणून माझ्याकडून वधवून घेणार होते सगळं. आणि काय विचारलंस तुम्हाला? गुन्हेगार कोण आहे खरा? तुला जाणून घ्यायचंय खरा गुन्हेगार कोण आहे? महेश मानकामे, तुझा बॉस. तुझा बॉस नीच आहेच, पण तुझ्या बॉसच्या नादाला तू लागलीस आणि तू सुद्धा खालच्या थराला गेलीस जेसी. मणी सर, मला माहितीये महेश मानकामे सर कसे आहेत ते, आणि मी त्यांना व्यवस्थित ओळखते. तत्वांसाठी लढतात ते. तुमच्या त्या स्वार्थी राजकारणी सरपोतदार साहेबांसारखे तर अजिबातच नाहीये. अहो सामान्य माणसाच्या बाजूने लढतात ते. सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करणाऱ्यांना एक्सपोज करतात ते. आणि ज्या सरपोतदार साहेबांचं तुम्ही गुणगान गाता ना, त्या सरपोतदार साहेबांनी काय केले तुम्हाला माहितीये?
तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला शॉक बसेल. ते कोण आहेत माहितीये का तुम्हाला? खासदार सरपोतदार साहेब हे. पत्रकार जस्सी मॅडम, चला तुमची वेळ संपली आहे, बाहेर या प्लीज. अच्छा, ते पत्रकार म्हणून आली होतीस बहिणीच्या विषयात, म्हणून तुला सोडलं हे डबा घेऊन वगैरे. जसे चांगलं नाही केलंस तू. हा तुझा डबा, आणि प्लीज जा, यांना घेऊन जा. हो मॅडम, चला वेळ झाली, या तुम्ही बाहेर. What a beautiful car, baby. I love you. Thank you very much. Wow, मला आवडली ही कार खूप. कमाल कलर आहे. मम्मा, सुंदर आहे ना कार? हो, एकदम मस्त आहे. ए संचिता, मला नेशील ना ग शॉपिंगला तुझ्या गाडीमधनं? तुम्हाला घेऊन जाणार हो मम्मा, ऑफकोर्स. मम्मा, आमचा एक फोटो काढा ना. आपला? हो. म्हणजे सुजित सरांनी ही गाडी घ्यायला कंपनीच्या खात्यातून पैसे काढले, तेही मला न सांगता. ही एक प्रकारची चोरीच आहे, अगदी घरच्या कंपनीत केली असली तरीही. घरातनं पैसे आणि वस्तू गायब होत आहेत म्हणून, पण रक्कम फार मोठी नसल्याने मी कोणालाच काही सांगितलं नाही. म्हणजे घरातून चोरीला गेलेले पैसे सुजित सरच चोरत होते, आणि आरोप मात्र माझ्यावर आला असता त्या दिवशी. तशी त्यांच्या वागण्याची शिक्षा मणी सरांनी मी विनाकारण भोगतेच आहे. ते काही नाही, मी सरपोतदार साहेबांना गाठून सुजित सरांचे सगळे कारनामे त्यांना सांगेन. पण सरपोतदार साहेब गेले कुठेत? कुठेच दिसत नाहीयेत. So guys, this is your beauty Sanchita with her beast machine. Hashtag beauty and the beast. And guys, स्वानंदी, स्वानंदी, घे पेढा खा. खा अगं, खा. बर, हा कसला पेढा आहे विचार. विचार ग. बरं, नको विचार, मी सांगते. माझ्या नवऱ्याने ना मला कार गिफ्ट केली, त्याचा पेढा आहे हा. खा खा ग. वास येतोय. हे स्वानंदी, जळतेस का तू? ए बेडे, जळू नकोस हं? जळतेस काय? बरं चल, आमच्या तिघांचा फोटो काढ. घे ग, चल ये. छान फोटो काढा. थँक्यू. ती स्वानंदी अशी का बघत होती माझ्याकडे? तिला माझ्यावर संशय आलाय की काय? सुजित, जर स्वानंदीला तुझ्यावर संशय आला असेल तर तू गया. गया सुजित, गया. दादा, साहेब दिसत नाहीयेत कुठेच. घरी नाहीये का? ते पार्टी ऑफिसला गेलेत, त्यांचं काहीतरी महत्वाचं काम होतं. काय झालंय? काही नाही. पार्टी ऑफिसला जायला पाहिजे. हा डॅड. डॅड पण आलो. काय झालं? काही झालं नाही, मी आलो जरा डॅडना भेटून. सुजित, आलो. काहीतरी प्रॉब्लेम झालाय हे नक्की. सुजित अचानक निघून गेला, ही स्वानंदी सुद्धा गडबडीत निघून गेली. नक्की काहीतरी खिचडी बनते या घरात, किंवा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला. जे काही आहे ते मलाही कळायला हवं.
संचिता कसला विचार करतेयस? ए माझा पण फोटो काढ ना ग, मी माझ्या किटी ग्रुप मध्ये सगळ्यांना पाठवेन. आणि सुजित गेलाय काळजी नको करूस ग, यांनी काहीतरी कामासाठी बोलावलं असेल. माझा फोटो काढ ना. या काढते, राहू द्या. वॉर्डन मॅडमचा फोन. हा मॅडम बोला. तू जे काय करतेस ना ते हातातलं काम सोड आणि सरळ इथे हॉस्टेलवर निघून ये. आत्ताच्या आत्ता हॉस्टेलला का मॅडम? काय झालं? तुमची तब्येत ठीक आहे ना? माझी तब्येत बरी आहे. तुमच्या दोघींचं डोकं फिरलंय, दुसरं काही नाही. दोघींचं? मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? कोण दोघी? तू आणि जेसी. आणि कोण? तुम्ही दोघी मैत्रिणी आहात ना, मग भांडताय काय असे? तू तिच्यावर रागवल्यामुळे ती इकडे तोंड फुगून बसली आणि माझी खात्री तू पण फार काही आनंदात नसणारच. तिचं काहीतरी महत्वाचं काम आहे आणि तू ते करत नाहीयेस असं हिचं म्हणणं आहे. अहो मॅडम पण ती. तू ताबडतोब निघून ये, मला तुझ्याशी बोलायचं आणि समोरासमोर बोलायचं, कळलं? सॉरी मॅडम, मी आत्ता हॉस्टेलला नाही येऊ शकत. माझं लय महत्वाचं काम आहे, मी ते करायला चालले. सॉरी. फोन कट केला. काय आलं डॅड? मला असं घाईत का बोलवून घेतलं? आमचं चांगलं फोटो सेशन सुरू होतं तिकडे. बोला. एक दिवस तुमचा सुंदरसा फोटो पोलीस स्टेशन मध्ये लागेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल. मी आहे म्हणून प्रत्येक वेळेला तुम्ही वाचत आला आहात, नाही तर तुमचे धंदे चालू आहेत ना, त्याच्यामुळे केव्हाच तुम्ही तुरुंगात गेला असता. आता काय झालं डॅड इतकं चिडायला? चोरी करून वर मला विचारताय काय झालं म्हणून? तुम्ही काय समजता हो स्वतःला? म्हणजे तुमची हिंमत कशी झाली की माझ्या परवानगीशिवाय फॅक्टरीच्या अकाउंट मधून पैसे काढायची? तुमच्या लाडक्या स्वानंदीने चुगली केली ना? हो ना डॅड? म्हणजे तुमचा स्वतःच्या सख्ख्या मुलावर विश्वास नाहीये, पण त्या आश्रिताच्या बायकोवर विश्वास आहे. अजून काय सांगितलंय स्वानंदीनं माझ्याबद्दल तुमच्याकडे? स्वानंदीनं मला काहीही सांगितलेलं नाहीये. मग हे तुम्हाला कसं कळलं? ही गोष्ट सरपोतदार साहेबांना कशी कळली असेल? डॅड सोडा ना, कशाला कव्हर करताय तुमच्या लाडक्या स्वानंदीला? मला माहितीये, जर ही गोष्ट स्वानंदीनं तुम्हाला सांगितली नसती तर तुम्हाला कधीच कळली नसती. डॅड, फॅक्टरी तुम्ही स्वानंदीच्या नावावर केलीत, त्या फॅक्टरीचे सगळे अकाउंट्स ती सांभाळते. आणि आता तिची इतकी हिंमत झालीये, इतकी हिंमत वाढलीये की ती माझ्यावर पाळत सुद्धा ठेवायला लागली. काढले पैसे मी फॅक्टरीच्या अकाउंट मधनं. काय चुकलं माझं? डॅड, संचिता माझी बायको आहे. माझ्या कळत नकळत आतापर्यंत तिनं खूप केलंय माझ्यासाठी. तिने एक बेसिक कार मागितली माझ्याकडे, केली मी प्रॉमिस तिला, आणि नव्हते माझ्याकडे पैसे म्हणून फॅक्टरीच्या अकाउंट मधनं काढले पैसे. डॅड, तुम्हाला नेमका राग कसला आलाय हो? मी फॅक्टरीच्या अकाउंट मधनं पैसे काढले ह्याचा, की मला माझ्या बायकोसाठी काहीतरी करावं असं वाटलं ह्याचा? कारण आजपर्यंत तुम्ही तुमच्या बायकोसाठी काहीच नाही केलं डॅड. सॉरी टू से दिस, पण तुम्ही आजपर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये खूप सक्सेसफुल झालात, तुमच्या राजकीय करिअरमध्ये खूप सक्सेसफुल झालात. पण प्लीज ऍक्सेप्ट दिस फॅक्ट डॅड, ॲज अ हजबंड यू आर अ फेलियर. सुजितराव, मी फेलियर. मी फेल झालो ना तर 12च्या भावात जाल तुम्ही तुरुंगात खडी फोडायला. एकतर माझी सही फोर्ज केली तुम्ही, नवीन मशीन्सच्या ऐवजी जुन्या मशीन्स इन्स्टॉल केल्या, तिथे एक ऍक्सिडेंट झाला, आपला एक कामगार दगावला, आणि हे सगळं कोण निस्तरताय? तो तुमचा हा फेलियर बाप. आहे तुमच्यात हिंमत हे सगळं निस्तरायची? आहे हिंमत?
सुजितराव दोषी तुम्ही आहात, पण तो बिचारा मणी तिथे पोलीस लॉकअप मध्ये शिक्षा भोगतोय. आणि मला जेव्हा पोलीस अटक करायला आले होते ना, तेव्हा बिचारा हा मुलगा पुढे आला, स्वतःवर सगळं ओढवून घेतलं त्यांनी. तुम्हाला त्याचं काही नाहीये. स्वतःच्या बायकोसाठी एक कार घेण्यासाठी तुम्ही कंपनीच्या अकाउंट मधनं पैसे चोरलेत आणि हे सगळं जस्टिफाय करण्यासाठी मला तुम्ही फेलियर म्हणताय. लाज वाटते मला तुम्हाला माझा मुलगा म्हणायची. मणी सर निर्दोष असताना त्यांनी सरपोतदार साहेबांना पोलिसांनी अरेस्ट होऊ नये म्हणून सगळा आळ स्वतःवर घेतला. मणी सर, तुम्हाला कल्पनाच नाहीये तुम्ही कोणत्या नीच माणसासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आहे याची. काढले मी पैसे फॅक्टरीमधनं डॅड. माझ्या बायकोला एक गाडी हवी होती म्हणून मी काढले पैसे. आपलेच पैसे आपण का नाही वापरायचे? ती स्वानंदी मध्ये येणार. हे स्वानंदी नाही, हे सगळे जुगाड मला करावे लागतात. माझ्या सोर्सेस कडनं मला पैसे काढावे लागतात. याला कारणीभूत तुम्ही आहात डॅड. केली मी ती फॅक्टरी तिच्या नावावर, कारण तशी काळाची गरज होती. आणि त्यामुळे तुमचं भलंच झालंय सुजितराव. मला तर वाटलं होतं की फॅक्टरी हातात न गेल्यानंतर तुम्ही थोडे जबाबदार व्हाल, पण नाही. तुझ्यात अजिबात सुधारणा होत नाहीये. छान आहे, स्वतःच्या बायकोसाठी नवीन गाडी घेतली, त्याचं तुम्ही सेलिब्रेशन करता इथे. पण तुला याची कल्पना तरी आहे का की ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीनं त्या मशीन्स आपल्या फॅक्टरीमध्ये आणल्या त्याबद्दल स्वानंदीला माहिती झाली. आणि ती संपूर्ण कंपनी इथून गुल करण्यासाठी मला किती पैसे खर्च करावे लागले ह्याची तुला कल्पना आहे? काय बोलताय तुम्ही डॅड? बोलती बंद झाली ना तरी नशीब समजा त्या स्वानंदीला मी फोनवर बोलताना ऐकलं, नाहीतर ती समजा त्या कंपनीपर्यंत पोहोचली असते ना तर मोठा घोळ होऊन बसला असता. सरपोतदार साहेबांनी माझं फोनवर बोलणं ऐकलं, पण कसं? मी तर ह्याबद्दल जेसीशी बोलले होते आणि ते पण आउट हाऊस मधून. आणि तेव्हा सरपोतदार साहेब तिथे नव्हते. मग त्यांनी माझं बोलणं कसं काय ऐकलं? आणि नशीब समजा सुजितराव, त्या स्वानंदीला जुन्या मशीन्स देणाऱ्या गणेश मशीन कंपनीचं नाव अजून कळलेलं नाहीये, जिथून ह्या जुन्या मशीन्स पाठवल्या गेल्या. हा बोला. हो हो हो, आलो आलो. ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीनं त्या मशीन्स आपल्या फॅक्टरीमध्ये आणल्या त्याबद्दल स्वानंदीला माहिती झाली. त्या स्वानंदीला मी फोनवर बोलताना ऐकलं, नाहीतर ती समजा त्या कंपनीपर्यंत पोहोचली असते ना तर मोठा घोळ होऊन बसला असता. त्या स्वानंदीला जुन्या मशीन्स देणाऱ्या गणेश मशीन कंपनीचं नाव अजून कळलेलं नाहीये, जिथून ह्या जुन्या मशीन्स पाठवल्या गेल्या. स्वानंदी, काय करतेस तू? कुठे लक्ष आहे तुझं? आणि एवढ्या रात्रीचं कुठे चाललीस तू? स्वानंदी, स्वानंदी, बोलणार आहेस का? स्वानंदी, जे काय घडलं त्याच्यासाठी आय एम सो सॉरी.
स्वानंदी तू नाही म्हणत असताना सुद्धा मी मणी सरांचा बाईट घ्यायला गेले. त्याच्यासाठी तुझं चिडणं साहजिकच आहे. पण अगं स्वानंदी मी काय करू, मी पत्रकार आहे. आय वॉज ओनली डुईंग माय ड्युटी. या प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि हे बघ, मणी सरांनी जर का बाईट दिला असताना तर मी मणी सरांना सहजासहजी बाहेर काढू शकले असते. आपण सगळं सत्य जगासमोर आणू शकलो असतो स्वानंदी. प्लीज प्लीज मला समजून घे. प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड स्वानंदी, प्लीज. सॉरी. तू इथं कशी काय? वॉर्डन मॅमनी तुला कॉल केला होता तेव्हा तू त्यांना कॉलवरती सांगितलं होतंस की तू महत्वाच्या कामानिमित्त बाहेर चालली. मला खूप भीती वाटली ग. मला खूप विचार येत होते तुझ्याबद्दल. मी तुला कॉलही केला पण तू माझा कॉल कट केलास. म्हणून मी सरळ बंगल्याच्या दिशेने निघाले तुला बघायला आणि इथे रस्त्यात तू सापडलीस.